आणि तिथे गेले, शॉपिंग केली, बाहेर आले, फक्त त्या काय माझी गाडीच गायब. तर गाडी उचलून नेली होती ट्रॅफिक पोलिसांनी आणि इतकं मला हे झालं ना, ताप झाला. तयारी सगळी झाली आणि नेमकी लाईट गेलेली आहे. आता इतका अंधार आहे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय तयारी केलेली आहे आणि आमच्यामध्ये कशी तळी भरतात, कशा पद्धतीचा नैवेद्य असतो. होप सो जास्त पैसे घ्यावे नाहीत त्यांनी आणि लगेच माझी गाडी द्यावी. मला तर खूप असं कालपासून इतकं रात्रीपासून नर्वस फील होतं. आनंदाचा येळकोट चिंतावणी मोर्याचा चांबले आई राधा उदे 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 कातुबाचा चांबले खंडेराया मल्हार मातंडा हरार महादेव भैरवानाथाचा चांबले. आली, देवाचं नाव घेतलं ना, आली. नाही असे नाही मग ती आज चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठीचं जे नैवेद्य वगैरे करतात ना, ते सगळं माझं तयार झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. पण आजचा दिवस एवढा खतरनाक गेला ना की सकाळपासून कामांची खूप मोठी यादी होती. शनिवार आहे आज आणि कामांची खूप मोठी यादी होती आणि म्हटलं की चला आता लवकर आपण आवरूयात, कामं सगळी उरकून घेऊया. पण असं झालं की निघेपर्यंत, बाहेर जाईपर्यंत वाजले 3. म्हणजे सकाळचा स्वयंपाक, राडा आवरायचा, सगळ्या काही गोष्टी आवरायला वाजले 3. आणि त्याच्यानंतर गडबडीत बाळाला झोपून गेले खरं एका शॉपिंगसाठी. आणि ती शॉपिंग कशासाठी आहे ते मी पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. आणि तिथे गेले, शॉपिंग केली, बाहेर आले, फक्त त्या काय माझी गाडीच गायब. तर गाडी उचलून नेली होती ट्रॅफिक पोलिसांनी आणि इतकं मला हे झालं ना, ताप झाला. कारण गाडी भरपूर लांब ते पोलीस स्टेशन आहे आणि परत तिथं जायचं आणि सानवी माझ्यासोबत होती. त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट घरी आले, कारण लायसन्स वगैरे मी काहीच घेऊन गेले नव्हते. तर अशा वेळेला तर त्यांनी मला गाडी दिलीच नसती. तर मग मी घरी आले आणि घरी आल्यावर मग मला काही परत ते गाडी आणायला जाता आलं नाही. तर म्हटलं जाऊ दे, आता उद्या घेऊन येऊया गाडी, कारण आज चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीचं सगळं नैवेद्य वगैरे करायचं होतं, त्याला खूप वेळ लागतो. आणि आता ऑलरेडी 8:30 वाजले. तयारी सगळी झाली आणि नेमकी लाईट गेलेली आहे. आता इतका अंधार आहे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय तयारी केलेली आहे आणि आमच्यामध्ये कशी तळी भरतात, कशा पद्धतीचा नैवेद्य असतो ते तुम्हाला दाखवते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. चला तुम्हाला दाखवते काय काय नैवेद्य आहे. पूर्ण अंधार आहे, थोडंसं अंधार दिसेल व्हिडिओमध्ये, पण तेवढा आजच्या दिवस जरा समजून घ्या. तर हे ते लोकेशन आहे बघा, जिथून माझी गाडी उचलण्यात आली. तुम्ही बघू शकता ऑलरेडी एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत, आडव्या तिडव्या कशाही. हे मोठं असं एरिया आहे, शॉपिंग मॉल आहे आणि त्याच्या पुढे ना भरपूर अशी मोकळी जागा आहे. इथं ना कुठला नो पार्किंगचा बोर्ड आहे, ना कुठली व्हाईट पट्टी आहे की ज्याच्या आतच गाड्या लावायला पाहिजे, असं कुठलाही रूल इथं लिहिलेला नाहीये. आता ह्या सगळ्या एवढ्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये मी लावून टाकली आपली गाडी, बोर्डच नाहीये. तर मग मी माझी काय चूक आहे याच्यामध्ये? जर क्लिअरली जर सांगितलं असेल, दाखवलं असेल तर माणूस विचार करून तिथे लावतं. आता हडपसरमध्ये ना हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे, कुठेही दिलेले नाही आहेत असे पार्किंगचे बोर्ड आणि सर्रास गाड्या उचलल्या जातात. हे फक्त पैशासाठी हे लोक करत आहेत. इतका डोक्याला ताप झाला ना. आणि हे शॉपिंगचं दुकान तुम्ही बघू शकता, जिथे आम्ही साड्या घ्यायला आलो होतो. ऍक्च्युली या दुकानामध्ये ना मी 2दा येऊन गेले. एकदा मी मम्मी पप्पांबरोबर आले होते आणि काल गाडी उचलली तेव्हा मी फक्त एकटी सानवीला घेऊन आले होते. तर ह्या काही अगोदरच्या पण क्लिप मी इथे ऍड केलेल्या आहे. मूळचंद म्हणून एक हडपसर सोलापूर हायवेला खूप सुंदर असं दुकान आहे, भरपूर व्हरायटी आहे. पण इतकी मरणाची गर्दी असते ना तिथे, कारण हडपसरमध्ये ऑलरेडी आहे ना तशी लोकसंख्या जास्त आहे आणि उरुळी कांचन वगैरे ह्या सगळ्या एरिया, मांजरी, फुरसुंगी, उंडरी, हे आजूबाजूची जेवढी छोटी मोठी गावं आहेत ना, सगळे लोक हडपसरमध्ये शॉपिंगला येत असतात. त्याच्यामुळे इथले दुकानं आहेत ना इतके भरपूर चालतात. जसं सिटीमध्ये, मेन पुणे सिटीमध्ये जशी दुकानं चालतात ना, तशीच हडपसरमधली सगळी दुकानं खूप चालतात. फुल ऑफ गर्दी असते इकडे. आणि तशीच इथे साड्यांची पण खूप गर्दी होती. सानवीला पण ड्रेस आम्ही बघत होतो, पण सानवीला काय आम्हाला पसंत पडला नाही. म्हणजे रेंज होते छान, पण रेंज खूपच जास्त हाय वाटत होती आम्हाला त्याची. 3,000 आणि 4,000 रुपये असल्या फ्रॉक्सचे रेट होते तिथे, त्याच्यामुळे आम्ही काही ते घेतले
घेतले नाही आणि साडी मम्मीला घेतलेली आहे आणि नंतर काल मी मला पण घेतलेली आहे. तर हे सगळे जे खरेदी शॉपिंग चालू आहे ना, ही आमची जी छोटी जी 2 जो ट्विन्स बाळं आहेत ना, माझ्या भावाची जी मुलं आहेत 2, आता त्यांचा बर्थडे आलेला आहे या महिन्यामध्ये. तर त्याच्यासाठी आमची जोरदार तयारी चालू आहे. सगळ्यांनी मस्तपैकी साड्या कपडे सगळे लोक खरेदी करत आहेत आमच्या घरातले आणि त्याचीच ही शॉपिंग आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली आलो होतो आणि मी काल नेमकी साडी घ्यायला गेले आणि मला वेगळाच दंड इथं बसलेला आहे. तर गाडी उचलून नेल्यानंतर आहे ना, मग आम्ही रिक्षाने घरी आलो आणि परत काही मग मी गाडी घ्यायला गेले नाही, कारण मला ना हा चंपाषष्ठीचा सगळा नैवेद्य करायचा होता. आणि मला ना, आम्ही शक्यतो चंपाषष्ठीच्या दिवशीच हे सगळे नैवेद्य करतो आणि मी आहे ना हे नागदिवे जे केले जातात ना, हे सुद्धा करत असते. आमच्या मम्मीकडे पण ही पद्धत आहे. तशी माझ्या चुलत सासूबाई आमच्या करत नाहीत, पण मी पहिल्यापासून करत आलेली आहे, त्याच्यामुळे मला आता खंड पाडायला नको वाटतं ते, कारण ही पद्धत आहे तशी. गडावर देखील अशा नागदिव्यांनी ओवाळलं वगैरे जातं. कणकेचे आपल्या म्हणजे बाजरीच्या पिठाचे जे काही गोळे आहेत ना, ते छान असे त्याचे दिवे तयार करून घ्यायचे, उकळायचे ते आणि त्याच्यामध्ये हे सगळे दिवे पाजळायचे असतात. आपल्या घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या दुप्पट संख्येमध्ये हे दिवे बनवायचे आहे. देवाच्या नावाचे सुद्धा दिवे बनवायचे आहे आणि त्याला एका दिव्याला 5-5 वाती लावून अशा प्रकारे ना खाली बाजरी अंथरायची ताटामध्ये आणि त्याच्यावर हे दिवे पाजळवून देवाला ओवाळायचं असतं खंडेरायाला. तर अशा प्रकारे दरवर्षी मी उजळत असते, त्याप्रमाणे हे केलं आणि ह्या गोष्टींना खूप वेळ लागतो. तर इथे दाखवल्याप्रमाणे खाली अशी बाजरी अंथरायची, वरती 5-5 दिवे ठेवायचे आणि 5 दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये 5 वाती अशा प्रकारे ते दिवे बनवायचे. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही बघू शकता छोट्या भाकरीचा नैवेद्य केलेला आहे, रोडगे केलेले आहे, म्हणजे ह्या वाटे जे आहेत ना ते गुळ घालून केलेले आहे आणि सगळं बाजरीच्या पिठाचंच करतात. नवीन बाजरी दळून आणायची चांगली आणि फ्रेश पिठाचे करायचे. आणि भात वरण ह्या वाटीमध्ये भरायचा आणि त्याच्यावरती कांद्याची पातीची भाजी, त्याच्यानंतर मेथीची भाजी आणि आपलं वांग्याचं भरीत असं पद्धतीने हे तिन्ही सगळं भरून ह्या अशा वाट्या हे सगळं नैवेद्य तिथे ठेवायचं. ह्या सगळ्याची तळी भरायची आणि मग हे जे मुलं आपण आलेले असतात तळी भरायला ना, त्यांना हे नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून वाटायचे असतात. तर हे ज्या वाट्या आहेत ना त्यांना अशा गोडसर लागतात ना, तर सानवीच्या खूप फेवरेट आहे आणि माझ्या तर पहिल्यापासून खूप फेवरेट आहे. आणि याच्यामध्ये हे सगळे भात भरला, भाजी भरली ना, इतकी सुंदर चव लागते ना. तर घरात सुद्धा आहे ना मी एक्स्ट्रा करते, म्हणजे 5 हे देवाल्याने मुलांना वाटायला केले आणि वरती आहे ना 2-3 असेच आपल्याला खायला करायचे असतात. तर खूप छान लागतात. तर असो ह्या सगळ्यांना ना खूप वेळ लागतो, कारण एवढं भाज्या करायच्या आणि दरवर्षी ना कांद्याची पात, वांग्याचं भरीत हे सगळं मी वेगवेगळं करत असते. पण ह्या वर्षी आहे ना म्हटलं की आता एवढं वेळ नाही आहे, त्याच्यामुळे कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत मी आहे ना एकत्रच केलं होतं आणि ते सगळे तळी वगैरे भरायची पूर्ण तयारी केली आणि नेमकी आहे ना लाईटच गेली. पण जसं देवाचं पहिलं नाव घेतलं ना तेवढ्यातच लगेचच लाईट आली बघा. जावा 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 बशा 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 पता 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 कला सदानंदाचा येळकोट येळकोट, चिंतावणी मोर्याचा चांबले चांबले, आई राधा उदे उदे उदे, कातुबाचा चांबले चांबले, खंडेराया मल्हार मातंडा हर हर महादेव, भैरवानाथाचा चांबले. आली, देवाचं नाव घेतलं ना आली. सदानंदाचा येळकोट येळकोट, चिंतावणी. The next day. गाडी काल जी पोलिसांनी जप्त केली ती ना, ती आता आणायला चालली आहे मी. 11 वाजलेत, संडे, माहिती नाही आज देतात का नाही, पण जाऊन एकदा चेक करणार आहे. आय होप सो. जास्त पैसे घ्यावे नाहीत त्यांनी आणि लगेच माझी गाडी द्यावी. मला तर खूप असं कालपासून इतकं रात्रीपासून नर्वस फील होत आहे ना. म्हणजे ही काय माझी पहिली टाईम नाही आहे गाडी उचलून घेऊन जायची, पण तरी पण कसं तरी वाटतं ना, असं फुकट पैसे गेल्यासारखं वाटतं बिनकामाचे. तर चला आता बघते देतायत का गाडी. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. 1 hour later. फायनली गाडी घेऊन आली आत्ता आणि डबल दंड बसलेला आहे, कारण ही दुसरी टाईम आहे गाडी उचलून घ्यायची. आणि इथे गाडीवर होते मी तेव्हाच आहे ना पार्सल आलेलं आहे, अगस्त्यचं पार्सल, डायपर आणि टिश्यू पेपर.
अगस्ती आमचं उठला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गेल्या वर्षी ना याच सीझनमध्ये आम्ही जेजुरीला गेलो होतो. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि ह्या चंपाषष्ठीच्या वेळेला तर खूप मोठा उत्सव असतो. नेमकी ही जी प्रथा आहे ना चंपाषष्ठीची ती काय आहे याची डिटेलमध्ये कथा, त्याचं महत्त्व हे सगळं आपलं अमृत कथा या चॅनलवर आहे ना मी टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आपल्या अमृत कथा या चॅनलला आहे ना जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यावर आहे ना मी खूप छान छान सुंदर सुंदर माहिती घेऊन येत असते, कथा घेऊन येत असते. त्या चंपाषष्ठीच्या रिलेटेड सुद्धा खूप सुंदर अशी माहिती मी तिथे दिलेली आहे, ती आवर्जून बघा. तर असो हा सगळा दिवस माझा खूप विचित्र गेलेला आहे आजचा. सकाळी सगळी घरातली कामांची गडबड, त्याच्यानंतर मी शॉपिंगला गेले, तिथे ते गाडीचा माझा पकडून घेऊन गेलेला गोंधळ, त्याच्यानंतर हा चंपाषष्ठीचा सगळा घरामध्ये आल्यानंतर कार्यक्रम, म्हणजे असं गोंधळ गडबड असं सगळं मिक्स असा माझा दिवस गेलेला आहे. आणि असो मी तो तुमच्याशी शेअर केलेला आहे जे काही घडलेलं आहे ते घडामोडी. पण हे देवाचं जे केलेलं ना त्याच्यानंतर जरा थोडंसं मनाला समाधान पण वाटतं. आणि देवाच्या दिशेने म्हणजे जेजुरी गडाच्या दिशेने ना बाहेर जाऊन आपण भंडार खोबरं उधळायचं आहे. आणि ह्या सगळ्या आपल्या जे चंपाषष्ठीची ही जी सेवा आहे देवाची याची आपण सांगता करायची आहे. तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.